सिंधुदुर्गातील राणे कुटुंब आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य या दोनही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात इतकं सख्य राणे कुटुंबाचं वादाशी आहे. म्हणजे राज्यात एखादा महिना क्वचित असा गेला असेल की राणे कुटुंबातील सदस्यांनी कोणतं कॉन्ट्रोवर्शियल विधान केलं नसेल. भाजपात गेल्यापासून तर त्यांच्या जिभेला एक वेगळीच धार आली. पण आजवरचा राजकारणातला इतिहास राहिलेला आहे. बऱ्याचदा तुमचं काम चांगलं असूनही फक्त फटकळ बोलण्याचा फटका तुम्हाला बसतो आणि तुम्हाला बॅकफुटवर यायला लागतं. राणे कुटुंबातील नारायण राणे यांच्या बाबतीतही काहीच असंच झालंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सौ दाऊद आणि एक राऊत फेम संजय राऊत यांनी आता नारायण राणेंना त्यांच्याच वक्तव्यामुळे थेट कशेडी घाट दाखवला. आता मी हे असं का म्हणतोय तर आता पहिल्यांदाच नारायण राणे आपणच केलेल्या विधानांमुळे अडचणीत आलेत, तेही थेट कोर्टापुढं. आणि संजय राऊत सामनाच्या ऑफिसमध्ये बसून आपल्या संपादकीय खुर्चीतून राणेंवर मिश्किलपणे हसतायत. खरं तर संजय राऊतांनी कधी पातळी सोडून टीका केली नाही असंही नाहीये. राऊतांची भाषा देखील शिवराळ आहे, ती बऱ्याचदा घसरलेली आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना कधी जोड्यानं मारा म्हणणं असेल, गद्दार संबोधणं असेल, किंवा भाजप कामाठी पुऱ्यात उभी आहे असं म्हणणं असेल, किंवा अगदी पर्टिक्युलर राणे कुटुंबावर त्यांनी केलेल्या टीकेबाबत बोलायचं झालं तर कधी या कुटुंबाला कोंबडी चोर म्हणणं असेल, राणे केंद्रात मंत्री झाल्यावर केंद्रीय मंत्री झाले म्हणून काय मोठी तोफ झाले का असं म्हणणं असेल, किंवा ते खातं म्हणजे फक्त कोंबड्याचं पाय कापण्यासारखं किंवा भुईमुगाच्या शेंगा सोलण्यासारखं आहे म्हणणं, किंवा राणेंच्या मुलांना टवाळखोर संबोधन असेल. राणे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे म्हणणं असेल. राऊतांना देखील अनेकदा पातळी सोडलेली आहे आणि मर्यादा सोडून समोरच्यांवर टीका केली आहे. पण यावेळी मात्र राऊतांनी राणेंना त्यांच्याच जाळ्यात अडकवायचं कसब साध्य केलंय. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण ज्यात संजय राऊतांनी नारायण राणेंना खिंडीत पकडलंय आणि राणे कोर्टापुढे या प्रकरणात तडजोड करायची असं म्हणतायत, हे जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर आपण हे प्रकरण काय आहे आणि नारायण राणेंना या प्रकरणामुळे कोर्टापुढे का जावं लागलं हे जाणून घेऊ. तर हे प्रकरण आहे 2023 मधलं. जानेवारी 2023ला भांडूपच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानात कोकण फेस्टिवल आयोजित केला गेला होता, ज्यात नारायण राणेंनी भाषण केलं होतं. व्यासपीठावरून बोलताना माईक हातात आल्यावर राणेंनी संजय राऊतांवर टीका करायला सुरुवात केली आणि या टीकेदरम्यान ते म्हणाले, मी संजय राऊत यांना खासदार केलं. बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून राऊतांना राज्यसभेवर पाठवायचं असल्याचं सांगितलं. त्यानुसार मी कामाला लागलो. पण संजय राऊत यांचं नाव मतदार यादीत नव्हतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र मी मध्यस्थी केली आणि संजय राऊतांना राज्यसभेवर निवडून आणलं. इतकंच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले. हे विधान करून नारायण राणे हे आयतेच संजय राऊतांच्या कचाट्यात सापडले. संजय राऊतांनी नारायण राणे यांच्या विरोधात थेट मानहानीची केस दाखल केली. नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला प्रतिवाद करताना संजय राऊत कोर्टात म्हणाले, नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केले ते अत्यंत गंभीर आहेत. माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे केवळ माझी वैयक्तिक बदनामी नसून थेट निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचं भासवण्यासारखं आहे. नारायण राणे यांनी ज्या पद्धतीनं मी पैसे खर्च करून राऊतांना खासदार केलं असं वक्तव्य केलं ते थेट भारतीय राज्यघटनेला दिलेलं आव्हान आहे आणि इथल्या निवडणूक व्यवस्थेला देखील. राज्यसभा निवडणूक ही यंत्रणा ही पारदर्शक असते, मात्र नारायण राणेंच्या विधानातून ती भ्रष्ट झाली असं चित्र निर्माण होतं. या खटल्याची सुनावणी माझगाव कोर्टात सुरू आहे. या खटल्याचं कामकाज जवळपास पूर्ण होत आलंय. नारायण राणेंच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ असणारे सतीश माने शिंदे काम पाहतायत, तर संजय राऊतांकडून सार्थक शेट्टी खिंड लढवत आहेत. माने शिंदे हे काल संजय राऊत यांना क्रॉस करणार होते, पण अशातच खासदार नारायण राणेंकडून संजय राऊतांपुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना देखील संजय राऊत म्हणाले, अजून आम्हाला तडजोडीची ऑफर आलेली नाहीये, आल्यास आम्ही विचार करू. त्यात आता कोर्टाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे आगामी काळात दोनही नेते नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि त्यावरच या खटल्याचा निकाल अवलंबून असणार आहे. पण आपल्याच विधानांमुळे नारायण राणे हे या प्रकरणात अडचणीत आलेत हे देखील कुठं ना कुठं खरं आहे आणि त्यामुळेच त्यांनी तडजोडीचा प्रस्ताव पुढे केल्याचं बोललं जात आहे. खरं तर नारायण राणे किंवा ओव्हरऑल राणे कुटुंबानं अशी वादग्रस्त विधानं करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून करणारे नारायण राणे हे मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 95 मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा नारायण राणेंकडे महसूल मंत्री या
महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर युतीच्या काळातच मनोहर जोशी यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती. थोडक्यात शिवसेनेकडून नारायण राणेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलंय. 1999च्या निवडणुकीनंतर युतीची सत्ता गेली आणि त्यानंतर 2000 ते 2005 या कालावधीत नारायण राणेंनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं. पण 2005 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर नारायण राणे हे शिवसेना आणि त्यातही खास करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरून राणेंनी उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्य वर्ष माहीत नाही, हिरारीनं बोलतात, समोर असते तर कानशिलात लगवली असती असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून राज्यभर प्रचंड निदर्शनं झाली, विरोध झाला. यामुळेच नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथं जेवत्या ताटावरून पोलिसांनी अटक केली होती. 2020 मध्ये देखील संजय राऊत विदूषक आहेत, कोणत्या धुंदीत आहेत असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला होता. नारायण राणेच नाही तर अमित शहा यांच्यावर जेव्हा संजय राऊतांनी टीका केली तेव्हा संजय राऊत हा स्वतः 420 आहे, गृहमंत्र्यावर टीका करायची त्यांची लायकी नाहीये असा प्रत्यारोप नितेश राणेंनी केला होता. त्यासोबतच नितेश राणेंनी आणखीन एकदा संजय राऊतांवर टीका केली होती, ती म्हणजे पत्राचाळीत मराठी माणसांची घरे गिळणारा आणि खिचडी घोटाळ्यात पैसे खाणारा हा माणूस आहे. राऊत यांच्यासाठी गटरछाप कॅरेक्टर अशी विशेषणही त्यांनी उधळली होती. पण आता कदाचित या खटल्याच्या प्रकरणानंतर राणेंची टीका करण्याची पद्धत थोडीशी सौम्य होऊ शकते अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत? आपल्याच विधानांमुळे नारायण राणे गोत्यात आल्यामुळं संजय राऊत यांच्या पुढे त्यांनी तडजोडीचा प्रस्ताव ठेवलाय असं तुम्हाला वाटतं का? आणि संजय राऊत या खटल्याच्या माध्यमातून राणेंचा जुना हिशोब सेटल करतायत का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.